आज जाऊ दे. आदरणीय एकनाथ शिंदे साहब का सम्मान करने के लिए, उनको शुभकामनाएं देने के लिए ठाणे, नवी मुंबई और साथ ही में मीरा भाईंदर के बहुत सारे लोक प्रतिनिधि हमारे साथ आज आए थे, क्योंकि बहुत ही धाड़सी निर्णय जो कि 15 साल से प्रलंबित था। कांग्रेस और राष्ट्रवादी के आघाड़ी ने पूरे राज्य में टोल नाका लगाए थे और लेना नहीं देना नहीं, और हमारे ठाणे और मुंबई के लोग वो भुगत रहे थे, क्योंकि हर नाके पे, ठाणे के नाके पे टोल नाका था, वाशी के नाके पे टोल नाका था, हमारे दहीसर चेक नाके पे टोल नाका था। और ये जनता जो है मीरा भाईंदर जो ठाणे की, वो नवी मुंबई को इतनी साल से भुगत रही थी। कल आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने निर्णय लिया और सब टोल नाके बंद कर दिए। ठीक है, शासन को जो भी घाटा हुआ तो वो घाटा होएगा, मगर लोगों की जो मांग थी वो मांग उन्होंने पूरी की। मुझे याद है अभी तक 2009 में मैं पहली बार जब ही विधायक बना तो शिंदे साहब के नेतृत्व में हमने आनंद नगर टोल नाके पे पहला आंदोलन किया और उसका आंदोलन की शुरुआत वहाँ से हो गई। तो ये बात सही है कि आज मुख्यमंत्री के तौर पे उन्होंने पदभार संभाला और पहला निर्णय जो लेना था वो निर्णय उन्होंने ले लिया, इसलिए उनको शुभकामनाएं और धन्यवाद बोलने के लिए सभी लोग यहाँ पे आए थे। और निश्चित रूप से पूरे ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, एमएमआर के जो भी लोग हैं वो उनका इस फैसले से स्वागत कर रहे हैं। सर, आनंदराव अडसूल, बच्चू कडू इनके साथ आपकी बैठक में थे, क्या आनंदराव अडसूल है, बच्चू भाऊ कडू है, ज्योतिताई मेटे है। ये आनंदराव अडसूल तो हमारी पार्टी के हैं, मगर बच्चू कडू प्रहार संगठन के हैं। उनके बहुत सारे जो अपंग लोगों की जो संगठन है प्रहार नाम की, उसका वो नेतृत्व कर रहे थे। उनके कुछ काम थे, इसलिए वो मुख्यमंत्री जी के पास आए थे। ज्योतिताई मेटे जो विनायक मेटे के बाद में उनका शिव संग्राम पार्टी चला रही है, उनके कुछ सवाल थे, वो सवाल लेके वो भी आई थी। तो बहुत सारे राज्य के नेता मुख्यमंत्री जी को मिलने आते हैं, क्योंकि आपको सभी को पता है कि एक बार मुख्यमंत्री जी के पास जो भी आता है वो खाली हाथ लौटता नहीं है, इतना उनका नाम है। और उस माध्यम से वो लोग काम करें और आने वाले सभी लोगों का जो भी काम है वो करने की वो कोशिश करें। सर, शिवसेना की ओर से विधानसभा चुनाव के लिए कुछ सीटों की मांग महायुति से चल रही है। मांग तो हमारी बहुत सारी होगी, मगर इस बारे में तो मेरी तो सीएम साहब से कुछ बातें नहीं होगी। मगर एक है कि जो भी निर्णय हो रहा है और चर्चा हो रही है वो सकारात्मक हो रही है। बहुत अच्छी तरीके से भारतीय जनता पार्टी के साथ हमारी बातें चल रही है और मुख्यमंत्री जो भी निर्णय लेंगे वो निर्णय हमारे लिए बदलकारक होगा और बहुत ही सकारात्मक तरीके से चर्चा चल रही है। मतदारसंघाच्या काही कामांसंदर्भात आणि प्रामुख्यानं काल मीरा भाईंदर शहराची जनता, ठाण्याची जनता आणि प्रामुख्यानं ह्या एमएमआर रिजनमधील जनता एवढी प्रचंड खुश मुख्यमंत्र्यांवर होती आणि अजूनही आहे। कारण पहिल्यांदा गेल्या अनेक वर्षानंतर हा निर्णय झाला की पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये सगळे, वाशी असू द्या, ठाणे असू द्या, नवी मुंबई असू द्या, मुंबई असू द्या, सर्व टोल नाके हे कायमचे बंद झाले असे म्हणायला हरकत नाही। ठीक आहे, जड वाहनांना काही टोल लावला तर आमची काही हरकत कधीच नसते, परंतु गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचे नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा फक्त आमदार होते 2009 सालापासून हे आंदोलन करतायत। मी स्वतः आमदार असताना शिंदे साहेबांबरोबर आनंद नगर टोल नाक्यावर आंदोलन केलं आहे आणि त्या आंदोलनाची झळ आता खऱ्या अर्थानं काल सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून हे टोल नाक्याच्या मालकांना पडलेली आहे आणि सगळे टोल नाक्याचे जे त्यांनी टोल बंद केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला आणि शुभेच्छा करायला आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि काही नागरिक गेलो होतो। आणि पहिल्यांदा हा निर्णय, एवढा धाडसी निर्णय जो आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी केला, त्याबद्दल सगळ्या जनतेच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो। बच्चू कडू देखील या ठिकाणी आलेले सांगितलं नाही, वैयक्तिक बघा, बच्चू कडू ह्या आम्हाला आजपर्यंत पाठिंबा दिलेले एक अपक्ष आमदार होते, त्यांचा स्वतःचा एक छोटा पक्ष आहे आणि काहीतरी कामं मतदारसंघातली असू द्या किंवा राज्यातली काही अपंगाची कामं आहेत, त्यांचं अपंगाची संघटना फार प्रहार नावाची फार मोठी संघटना आहे, पूर्ण राज्यामध्ये ते कार्यरत आहे आणि अपंगाचे काही प्रश्न आहेत ते काही
प्रश्न असतात ते घेऊन बच्चू कडू आले होते. ही वस्तुस्थिती आहे. साहेबांवरून त्यांची चर्चा झाली. ज्योतिताई मेटे सुद्धा आपले काही प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील अनेक नेते मंडळी, अनेक पदाधिकारी पक्षाचे हे साहेबांना भेटायला आले होते. आचारसंहिता ठीक आहे, आचारसंहिता तर आता 3:30 वाजता निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. कदाचित त्यामध्ये आचारसंहिता लागू शकते. परंतु तत्पूर्वी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून जे काम त्यांनी हाती घेतले ते पूर्ण करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला, त्यानुसार ते काम करतात. महायुतीचं जागा वाटप अजून झालेलं नाहीये, मात्र त्याप्रमाणे लोकसभेमध्ये अनेक जणांची तिकीटं कापण्यात आलेली आहेत. अशाच प्रकारे विधानसभेला काही चित्र दिसून येणार आहेत का? आणि शिवसेनेमार्फत मला नाही वाटतं. तुम्हाला एवढ्या वर्षापासून तुम्ही मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते शिंदे साहेबांना ओळखतात. ते जे शब्द देतात लोकांना ते पूर्ण करतात. हा त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि आजपर्यंत त्यांनी ज्या ज्या शब्द दिलेले आहेत लोकांना ते पूर्ण केलेले आहे. किंबहुना जे शब्द दिलेले होते त्याचीही पूर्तता केलेली आहे. त्यामुळे आमच्याबरोबर जे आमदार आहेत त्यांचं तिकीट कापण्याचा तर प्रश्नच कुठे निर्माण होत नाही. परंतु शेवटी काही ठिकाणी निवडून येण्याची क्षमता ही सुद्धा बघितली जाते. परंतु कुठल्याही आमच्याबरोबर सोबत गेल्या 2.5 वर्षामध्ये असलेल्या आमदारांना ते नाराज करणार नाही. हे राजकीय भेट आहे सर्वांची. आता निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आज 3:30 वाजता आता थोड्या वेळातच निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स सुरू होईल आणि त्या अनुषंगानं असलेल्या राजकीय ज्या काय घडामोडी होणार आहेत त्या संदर्भामध्ये थोडी बहुत चर्चा त्यांच्याशी झाली. असं विशेष काही आजच्या चर्चेमध्ये घडलेलं नाही. बच्चू कडू देखील आतमध्ये आहेत. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट आहे. काय वाटतं तिसरी आघाडी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत असेल? बच्चू कडू मुख्यमंत्री साहेबांशी काय बोलले त्याबद्दल मला काही कल्पना नाही. त्या कारण की दोघांचा एकंदर झालेला तो संवाद होता. म्हणून कदाचित राजकीय काही घडामोडी करायच्या किंवा काय त्यांचा काही मनात काही विचार असतील ते त्याने त्यांची सर्व मांडले असतात. परंतु आजच्या घडीला तरी बच्चू कडू हे त्याची तिसरी आघाडीत लढत आहेत आणि आम्ही आमची शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी हे महायुतीत लढतोय. आपल्या दीपक केसरकर त्यांना सिंधुदुर्गामधून विरोध केला जात आहे. नाही, आता हे अनेक मतदारसंघामध्ये असे प्रकार घडतात. हा काही दीपक केसरकर हा विशेष भाग नाही आहे. तर अनेक मतदारसंघामध्ये जे काही आमदार असतात त्याच्या विरोधात हे वातावरण तयार होत असतं. परंतु त्याचा अखेर निर्णय नेता आहे घेतो. आचारसंहितेपूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली, काही विशेष चर्चा झालेली आहे? नाही, विशेष चर्चा काही नाहीये. जागा वाटपाचा साठी मी चर्चा करणार इतका मोठा माणूस नाहीये. त्यांची चर्चा ही वरिष्ठ पातळीवर होईल. त्याप्रमाणे लोकसभेमध्ये अनेक खासदारांची तिकीट कापण्यात आली होती. अशा प्रकारची काही चिन्ह या विधानसभेला उमेदवारांची नावं जी आहे ती उशिरा डिक्लेअर केली, त्यामुळे फटका बसला होता. आता आचारसंहिता कधीही लागू शकते. अजून देखील नावं जाहीर झालेली नाहीये. आचारसंहिता आज जर लागली तर ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये एक यादी प्रसिद्ध व्हायला सुरुवात होईल. त्यामध्ये महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा जाणार आहेत याचाही निर्णय होणार आहे. म्हणून या सगळ्या घडामोडी या 2 दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून आम्ही जिंकण्याच्या ईर्षेने या मैदानात उतरलोय आणि विधानसभेमध्ये आमचा पुन्हा महायुतीचा झेंडा फडकेल एवढं मात्र निश्चित आहे. साहेब, संजय राऊतांनी म्हटल्याप्रमाणे 10 ते 15 कोटी तुम्हाला मिळालेत का? कारण त्यांनी असा दावा केलाय सत्ताधारी यांनी त्यांच्या आमदारांना 10 ते 15 कोटी वाटले. संजय राऊतने आज जे काही स्टेटमेंट केलं ते ऐकून मला स्वतःला हसू आवरलं नाही. म्हणजे त्यांनी एका अर्थानं या येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा पराभव मान्य केलेला आहे. त्यांनी हा सांगायचा प्रयत्न केला की यांच्याकडे धन आलेलं आहे आणि त्या जोरावर हे निवडून येणार आहे. असं जे स्टेटमेंट केलं याचा अर्थच त्यांना पराभव आता त्यांनी मान्य केलेला आहे. असे 10-10, 15-15 कोटी रुपये जर यायला लागले आणि निवडणुका व्हायला लागल्या तर मग हे सर्व पैशाच्या जोरावर सत्ता मिळत नसते. तर आम्ही जी सत्ता मिळवणार आहोत ती लोकांच्या मर्जीवर, लोकांच्या आशीर्वादाने मिळवणार आहोत. म्हणून संजय राऊत सारखे किती जरी भुंकले तरी त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. परंतु एक बरं झालं, संजय राऊतनी पराभव मान्य केलाय आणि महाविकास आघाडीमध्ये यानंतर विरोधी पक्ष नेता कोण यावरच चर्चा होईल असं दिसतंय. आज लाडकी बहीण योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो पण त्यांच्या नावापुढे मुख्यमंत्री नावाचा उल्लेख केलेला नाहीये. देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोठा टाकला. चुकला असं एखादा बॅनर लावताना चुकतो तर असं समजून चला. पण अखेरला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय ठरलेली आहे आणि मला वाटतं त्याचा आनंद खऱ्या अर्थानं सर्व लाडक्या बहिणी घेत आहेत आणि त्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसणार आहे. म्हणून ते सुद्धा आता बैचेन आहेत.
तर अजित पवारांचा पुन्हा एकदा फोटो गायब आहे. वारंवार अजित पवारांचे फोटो हे बॅनरवरनं गायब होतात. आता कोण गायब आहे कोण येईल आता हे 2 दिवस थोडं थांबा, सगळ्या गोष्टी समोर येतील. कोण कोणत्या पक्षात गेलाय, कोण कोणत्या पक्षातून आलाय, हे सगळं चित्र दिसेल. आताच तुम्हाला थोड्या वेळाने दिसेल. उबाटाचे सर्व पदाधिकारी माझ्या मतदारसंघातील आता बसलेले आहेत, ते सुद्धा आता शिवसेनेत प्रवेश घेत आहेत. ही सगळी उलट पालट या विधानसभेच्या कार्यकालामध्ये सगळीकडे होणार आहे. म्हणून आता तुम्हाला बातम्याची कमी नाही, ब्रेकिंग न्यूजवर न्यूज आता सुरू होते. तर आपलं प्रचाराचं गाणं देखील रिलीज झालेलं आहे. प्रचाराची जी आहे ती ते म्हणजे गायब ठाण्यातलं म्हणजे निवडायचं कारण काय? ठाणं हे आता मराठी नाटक क्षेत्रातले असतील, सिनेसृष्टीतले असतील, सर्व कलाकार हे ठाण्यामध्ये वास्तव्याला आहे. डोंबिवलीमध्ये पूर्वी होते, आता ठाण्यामध्ये आले आहेत. हे मराठी माणसाने मिळवलेले यश आहे आणि त्यांचा जर फायदा आमच्या प्रचाराला जर होत असेल तर तो निश्चित घेतला पाहिजे.